हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 10वी मधील महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री. ओके, त्यालाच आपण म्हणतो त्रिकोणमिती. तर या टॉपिकमधील महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तेच म्हणजे की मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की प्रूव्ह दॅट असा क्वेश्चन असणारे एक्झाम्पल्स आपण पाहत होतो. आजही तेच नेमकं पाहतोय की एक्झॅक्टली प्रूव्ह दॅटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे सिद्ध करा असा प्रश्न असणारे कोणकोणते क्वेश्चन किंवा प्रश्न विचारले जातात ते आपण पाहतोय. बरोबर. तर आजही प्रूव्ह दॅटच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी कोणकोणते एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला 10वी या इयत्तेमध्ये विचारणार आहेत ते नेमकं पाहणार आहोत. ओके. तर जसं आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी काही एक क्लुप्त्या आपल्या मनामध्ये ठेवतो, त्याच पद्धतीनं काहीशा क्लुप्त्या आपल्याला प्रूव्ह दॅट ही संकल्पना मांडण्यासाठी काय करावं लागतात, लक्षात ठेवावं लागतात. आणि यासाठीच आपण काय करणार आहोत, तर एक्झॅक्टली प्रत्येक वेळी मग कॉस थिटाच्या बाबतीत असेल, साइन थिटाच्या बाबतीत असेल, कोसेक थिटाच्या बाबतीत असेल, असंख्य अशा आपल्या ट्रिग्नॉमेट्रिक्स फंक्शन्स 6 जे आहेत त्यांच्या बाबतीत एक वेगवेगळी क्लुप्ती लक्षात ठेवणार आहोत आणि त्यानुसार काय करणार आहोत, प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर त्यासाठी आपण आता आजचे एक्झाम्पल्स पाहूया. क्वेश्चन बघा कशा पद्धतीने असणार आहे, प्रूव्ह दॅट. ओके. आणि यामध्ये आज आपण एक्झाम्पल पाहतोय. पहिलं एक्झाम्पल कशा पद्धतीचं आहे बघा. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. म्हणजेच काय दिले बघा, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. ओके, याला आपण इंटू म्हणतो. बरोबर. तर आता नेमकं काय लक्षात घ्यायचं आहे बघा, की आता आपल्याला माहित आहे प्रूव्ह दॅटचा प्रश्न आला की आपण काय म्हणतो की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. बरोबर. बरोबर चिन्हाच्या डावीकडली बाजू आणि उजवीकडली बाजू यांचं कन्सिडरेशन करतो. सुरुवातीला LHS घेतो आणि LHS आहे ते RHS दाखवण्याचा प्रयत्न करतो. अपवादात्मक काही वेळा काय करावं लागतं, RHS इज इक्वल टू LHS दाखवावं लागतं. आज आपण काय करणार आहोत, LHSच घेणार आहोत. बरोबर. मग सुरुवातीला आता आन्सर काढतोय. बरोबर. आन्सर काढतोय म्हणजेच काय करणार, कन्सिडर LHS. बरोबर. लेट बघा, लेट कन्सिडर LHS. का आहे बघा LHS आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता डावी बाजू ही आहे. ओके, उजवी बाजू काय आहे बघा, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे पोहोचायचं आहे कुठंपर्यंत, कोसेक थिटा आणि सेक थिटापर्यंत. मग यावरून आपल्याला पोहोचायचं आहे इथं, तर इकडं त्या पद्धतीनं काय तर वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी फंक्शन जनरेट केले पाहिजेत, ट्रान्सफर केले पाहिजेत. ओके, ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपण इथं काय करणार बघा, नेहमीप्रमाणे कॉटच्या बाबतीत आपण कोणता लिहू शकतो फॉर्म्युला, आपल्याला माहिती आहे बघा. कॉटच्या बाबतीत आपण कोणता लिहू शकतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. यालाच आपण काय म्हणतो, कॉट थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके, हा इथं लक्षात घेतला, ही ट्रिक लक्षात घेतली. आता टॅन थिटाच्या बाबतीत आपण माहिती आहे आपल्याला, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आलं का लक्षात. बघा, कॉट थिटाच्या बाबतीत हे वापरलं, टॅन थिटाच्या बाबतीत हे वापरलं. ओके. मग आता इथं लिहूया काय काय वापरलं ते इथं लिहूया. काय वापरलं बघा, आपल्याला माहित होतं सिन्स काय माहित होतं की कॉट थिटा इज इक्वल टू काय असतं, कॉट थिटा इज इक्वल टू काय असतं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके. आणखी आपल्याला काय माहित होतं की टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, बरोबर याच्या उलट असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. मग आता पुन्हा येऊया इकडं. आता बघा LHS कशा पद्धतीने असेल, ही कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. ही इकडं आपण लिहून घेतली, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके, पुन्हा एकदा लिहून घेऊ आहे असं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. आता बघा, ज्या पद्धतीनं आपण एक अपूर्णांक असेल म्हणजे अंशछेद अधिक अंशछेद असेल तर आपण त्याचा गुणाकार कशा पद्धतीने करतो बघा, की मुळात काय करतो की तिरकस गुणाकार करतो. बरोबर. तिरकस गुणाकार करून छेदांचा गुणाकार करतो आणि त्या पद्धतीने त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. मग तेच करायचं आपल्याला. म्हणजेच उदाहरणार्थ काय बघा, आपण मागच्या वेळी पाहिलं होतं A अपॉन B अधिक C अपॉन D जर असेल तर आपण काय करतो, AD घेतो. बरोबर. प्लस काय करणार, BC घेतो. बरोबर. आणि अपॉन मध्ये काय करतो, या छेदांचा गुणाकार करतो. मग तेच आपल्याला इथं करायचं आहे. कसं करणार बघा, इथं आता हे कॉस इंटू हे कॉस इथं लिहून घेऊया, कॉस थिटा इंटू कॉस थिटा. ओके, प्लस चिन्ह आहे असं. आता हे बघा, साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन थिटा
इंटू साईन थिटा. ओके, आपण सोप्या पद्धतीनं पाहतो. आता बघा साईन थिटा इंटू कॉस थिटा, साईन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे गुणाकार चिन्ह वापरलं तरी सुद्धा चालतं किंवा इंटू तुम्ही फक्त एक पॉईंट वापरला तरी सुद्धा चालेल. ओके, आता बघा इकडे या. आता कसं होईल बघा की कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साईन थिटा इंटू साईन थिटा साईन स्क्वेअर थिटा असं बनेल. ओके, म्हणजेच काय होईल बघा, इकडे LHS असते ही माहीत आहे आपल्याला. ओके, बघा कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ओके, प्लस चिन्ह आहे मध्ये. आता काय होणार बघा, साईन थिटा इंटू साईन थिटा साईन स्क्वेअर थिटा. ओके, साईन स्क्वेअर थिटा. आता काय होणार बघा, साईन थिटा इंटू कॉस थिटा आहे असंच ठेवू, साईन थिटा. ओके, आता फक्त इंटू कॉस थिटा. ओके, आहे असं घेतलं. आता काय होईल बघा, आपल्याला माहित आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी माहिती आहे बघा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा किंवा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत काय असते, 1 असते. बरोबर, माहित आहे ना. मग आपण काय म्हणू शकतो याच्या बाबतीत लिहू शकतो बघा, 1 अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. मग आता हे का म्हणतोय आपण इथं, आता इथं कारण लिहूया, त्याचं कारण लिहूया. सिन्स याचा आणि याचा काही संबंध नाही, पण कारण लिहितोय. बरोबर, कारण काय लिहितोय बघा, आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला की साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे काय असतं नेहमी इज इक्वल टू 1 असतं. ही आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे. बरोबर, म्हणून हे आपण इथं 1 लिहू शकलो. आता काय होणार बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहित आहे हे 1 जे अंश रूपामध्ये आहे ते या साईनच्या छेदालाही आहे आणि हे कॉसच्या छेदालाही आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. कसं करू शकतो बघा, 1 अपॉन साईन थिटा इंटू किंवा गुणिले काय करू शकतो बघा, 1 अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे का, म्हणजेच काय झालं, 1 अपॉन साईन थिटा सेपरेट करून घेतलं गुणिले 1 अपॉन कॉस थिटा. हे म्हणजेच हे आहे. आता काय होणार बघा, आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला की 1 अपॉन साईन थिटा हे काय असतं, कोसेक थिटा असतं आणि 1 अपॉन कॉस थिटा हे काय असतं, सेक थिटा असतं. आलो का उत्तरापर्यंत, आलो बघा, आलो. म्हणजेच काय बघा, 1 अपॉन साईन थिटा हे काय असतं, कोसेक थिटा. बरोबर, इंटू काय होणार बघा, 1 अपॉन कॉस थिटा हे काय असतं, सेक थिटा. म्हणजेच आपल्याला इथं माहीत आहे हे आपण लिहू शकतो. आपण असा वेगळा कंस थोडासा टाकू. इथं काय म्हणू बघा, सिन्स आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे की 1 अपॉन साईन थिटा इज इक्वल टू काय असतं, कोसेक थिटा असतं. ओके, आणखी काय आपल्याला माहित आहे, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक थिटा असतं. हे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण काय म्हणलो बघा, LHS इज इक्वल टू, पुन्हा आता LHS इज इक्वल टू कोसेक थिटा ओके, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. म्हणजेच काय मिळालं बघा आपल्याला, LHS जे आहे ते RHS मिळाली का, इथली RHS मिळाली. म्हणजेच काय झालं, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, म्हणजेच आपण काय म्हणणार बघा, पुन्हा उत्तरासाठी काय लिहून घेणार, कॉट थिटा हेन्स काय म्हणणार बघा, हेन्स काय म्हणणार, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कसं लिहू शकतो आपण, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. ओके, हेन्स द काय म्हणणार बघा, हेन्स द प्रूफ. ओके, म्हणजे आपण हे सिद्ध केलेलं आहे. झालं, ॲन्सर झालं. म्हणजेच काय झालं, किती सोपं आहे बघा हे एक्झाम्पल. पुन्हा जर तुम्ही हे डोळ्याखालून जर तुमच्या घातलं तर काय होईल बघा, एक्झॅक्टली तुम्हाला याची सोपी पद्धत. सिन्समध्ये आपण काय इथं वापरलं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे एक्झाम्पल अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता हे संपूर्ण सगळं लक्षात आलं का. ओके, आता आपण पाहतोय दुसरं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल कशा पद्धतीनं असेल बघा, एक्झाम्पल 2, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजेच काय बघा की 1 सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा. आता एक गोष्ट इथं अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात आपल्या यायला पाहिजे की अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल असेल तर त्याच्या LHS मध्ये आपल्याला काय दिसते, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा अशा 2 क्वांटिटी दिसत आहेत. तर अशा वेळी आपण काय करावं लागतं बघा की आपल्याला छेदांचे परिमेयीकरण करणं गरजेचं असतं आणि हे काय आपल्या लक्षात यायला पाहिजे अशा वेळी. ओके, तर मग सुरुवातीला आपल्या लक्षात येईल की छेदांचे परिमेयीकरण आपण इथं करणारच आहोत. ओके, तर हे थोडंसं मागच्यापेक्षा वेगळं होतं, त्यामुळे इथं ट्रिक ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता काय होणार बघा, ॲन्सर काढतोय आपण बरोबर. मग आता सुरुवातीला आपण काय म्हणू शकतो बघा, कन्सिडर
आपल्याला माहित आहे आपण काय करतो, LHS कन्सिडर करतो. ओके, कन्सिडर LHS इज इक्वल टू, LHS काय आहे बघा, LHS इथं आपण पाहिलं 1 अपॉन, ओके 1 अपॉन सेक थिटा, ओके सेक थिटा मायनस टॅन थिटा, ही आहे आपली LHS. ही आहे RHS. RHS काय आहे बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. पण ही आपल्याला काय करायची आहे, मिळवायची आहे. काही ना काहीतरी करून आपल्याला हे मिळवणं गरजेचं आहे. आपण काय करू शकतो सुरुवातीच्या काळात तरी, की इथं रॅशनलायझेशन करू शकतो. म्हणजेच काय, छेदांचे परिमेयीकरण. म्हणजेच काय करतो, हे जे सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे याची उलट किंवा व्यस्त संख्या काय असते, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपण काय करणार, ह्या सेक थिटा मायनस टॅन थिटाला वरती या अंशामध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटानं गुणणार आणि खालीही काय करणार, सेक थिटा प्लस टॅन थिटानं गुणणार. ओके, म्हणजेच काय करणार, छेदांचे परिमेयीकरण करणार. तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता, काय म्हणू शकता बघा, म्हणजे आपल्या जर लक्षात राहायचं असेल तर छेदांचे परिमेयीकरण करून, बरोबर, छेदांचे परिमेयीकरण करून. ओके, ही आपली एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो आपण. ओके, छेदांचे परिमेयीकरण करून किंवा यालाच आपण काय म्हणतो बघा, रॅशनलायझेशन. ओके, रॅशनलायझेशन. ओके, रॅशनलायझेशन म्हणतो. ओके, मग आता यामध्ये काय होणार बघा, की छेदांचे परिमेयीकरण करून आपल्याला काय करावं लागतं, इथं काही ना काहीतरी करावं लागतं. मग आता काय करणार बघा, LHS पुन्हा आपण बघूया, की इथं 1 अपॉन काय होणार बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, हे आहे असं इथं घेतलं. ओके, आता छेदांचे परिमेयीकरण करणार म्हणजेच काय, हे गुणिले करतो आपण, बरोबर. पण काय करतो, याची व्यस्त संख्या काय करणार बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. लक्षात येते का? आणखी काय होणार बघा, अपॉनमध्येही काय करणार, सेक थिटा प्लस टॅन थिटानं काय करणार, गुणणार. हे झालं छेदांचे परिमेयीकरण. आता काय होणार बघा, LHS आपल्याला कशी मिळेल, 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. काय फरक पडणार आहे का, डायरेक्ट आपण वरती काय लिहू शकतो, सेक थिटा इन बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, हे आहे असं लिहून घेतलं. आता आपल्याला माहित आहे बघा, काय होतं की सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा हा आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. सेक थिटा मायनस टॅन थिटा, ओके, इंटू दुसरा ब्रॅकेट कसा असेल बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग आता कसं आहे बघा, इथं A सेक थिटा आहे, B टॅन थिटा आहे, इथं A सेक थिटा आहे, इथं B टॅन थिटा आहे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला इथं वापरला आहे बघा, A मायनस B A प्लस बी. याचाच अर्थ काय असतो आपल्याला माहीत आहे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर असतो. सॉरी, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असतो. लक्षात येते ना बघा, A मायनस B A प्लस B अशा पद्धतीने दोन ब्रॅकेट असतील तर याची फोड कशी होते, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असते. बरोबर आहे का? मग आता काय करणार बघा, इथं आपल्याला माहित आहे आपण काय लिहू शकतो, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, अपॉनमध्ये काय होणार बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर काय होणार बघा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. झालं का? म्हणजेच काय, A वर्ग वजा B वर्ग झालं. म्हणजेच काय, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा झालं. आता इकडे येणार पुन्हा एकदा LHS आहे असं लिहून घेऊ. इथं काय आहे बघा, LHS काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉनमध्ये काय आहे बघा, सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, अशा पद्धतीनं जे आहे ते लिहून घेतलं. आपल्याला एक आयडेंटिटी माहीत आहे बघा, आयडेंटिटी एक माहीत आहे. काय आयडेंटिटी माहीत आहे बघा, थोडंसं लक्ष द्या. आपल्याला माहीत आहे आयडेंटिटी काय माहीत आहे बघा, की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. म्हणजेच आपण इथं आता काय करणार, हे 1 काय करूया, आहे असंच इथं ठेवूया. बरोबर, फक्त काय करूया, हे सेक स्क्वेअर थिटा याच्या मायनस हे जे प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे ते तिकडे मायनस करूया. म्हणजे काय, 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग याचीच किंमत आपण काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची 1 लिहू शकतो का इथं. म्हणजेच काय करणार बघा, याला आपण कसं लिहू शकतो, LHS इज इक्वल टू काय म्हणणार बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉनमध्ये 1. ओके, पण का लिहिलं हे, का लिहिलं तर इथं आपण लिहू शकतो. का लिहिलं बघा, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे काय असतं,
इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असतं, परंतु आपण काय केलं, हे 1 आहे असं इथं ठेवलं आणि हे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा जर केलं तर त्याची किंमत काय येते, 1 येते. हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण इथं हे 1 लिहिलं. म्हणजेच काय होणार बघा, देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता या 1ला काय अर्थ आहे का, नाही, सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग आपल्याला RHS जी पाहिजे होती ती मिळाली की बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजेच काय बघा, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, मिळाले आपल्याला. म्हणजेच काय इथं आपण हेन्स द प्रूफ सुद्धा म्हणू शकतो किंवा उत्तर लिहितोय म्हणून काय म्हणू शकतो बघा, देअरफॉर काय म्हणू शकतो, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, सेक थिटा प्लस टॅन थिटा लिहू शकतो. हेन्स द प्रूफ. ओके, हेन्स द प्रूफ. हे आपण काय केलं, सिद्ध केलं. म्हणजे काय ट्रिक वापरली बघा, छेदांचे परिमेयीकरण केलं, इकडं ही ट्रिक वापरली. तर हे पुन्हा एकदा एक्झाम्पल बघा, म्हणजे काय होईल, एक्झॅक्टली LHS वरून RHS कशी काढली हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण पाहतोय तिसरे एक्झाम्पल. आता तिसरे एक्झाम्पल कसं आहे बघा, तिसरे एक्झाम्पल प्रूव्ह दॅट मध्ये एक्झाम्पल 3 साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजेच कसं आहे बघा की साईनचा चौथा घात थिटा मायनस कॉसचा चौथा घात थिटा इज इक्वल टू 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. ओके, म्हणजेच याचंच आपल्याला काय करायचं आहे, LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला अगोदर एक संकल्पना जाणून घ्यावी लागते बघा, की जर समजा आपण काय करू शकतो की हे जो चौथा घात आहे किंवा इथं हा जो चौथा घात आहे, याच्यामध्ये आपल्याला काय संकल्पना मांडता येईल की हा जो चौथा घात आहे, समजा एखाद्या संख्येचा आपण A⁴ हा चौथा घात जर घेतला तर यालाच आपण कसा दर्शवू शकतो बघा, आपण की काय करू शकतो, यालाच आपण काय करू शकतो, A वर्ग आणि पुन्हा काय करणार, दिलेल्या कंसाचा वर्ग. म्हणजेच काय असतं, हे A⁴ असतं. बरोबर आहे ना. म्हणजेच काय बघा की ह्या 4ची फोड आपण कशी करू शकतो, A चा वर्ग पुन्हा कंसाचा वर्ग. ही संकल्पना इथं दोन्ही ठिकाणी वापरायची आहे. ओके, त्यानुसार पुढं काय करायचं आहे, सोडवत यायचं आहे. मग सुरुवातीला आता इथं लक्षात येईल बघा आपल्या की साइन रेस टू 4 आणि कॉस रेस टू 4च्या बाबतीत हे वापरणार आहोत. मग एक्झाम्पल सोडवताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, कन्सिडर करतो. ओके, कन्सिडर काय करणार, सुरुवातीला LHS. ओके, LHS काय आहे बघा, LHS इज इक्वल टू साइन रेस टू 4 थिटा. ओके, साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. ओके, ही दिलेली LHS आहे. मग आता इथं नेमकं काय करावं लागतं, आपल्याला स्क्वेअर करून त्या ब्रॅकेटची फोड करावी लागते, स्क्वेअर ऑफ स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय होणार बघा, इथं आपण मगाशी जशी क्रिया वापरली तशी काय करणार बघा, सुरुवातीला काय करू, साइन स्क्वेअर थिटा हे एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, म्हणजे याची जी किंमत असते तीच याची असते. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर, साइन रेस टू 4 बनलं. ओके, आता काय होणार बघा, इथं पण तसंच करणार, सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा काढून घेतलं आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला. म्हणजेच काय, याचाच अर्थ हा असतो. ओके, म्हणजेच काय, स्क्वेअर इंटू स्क्वेअर म्हणजेच काय बनतो, 4. ओके, म्हणजे एक्झॅक्टली काय होईल बघा, इथं आता आपल्या लक्षात आलं की साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट रेस टू 2 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजेच काय असतं, साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. मग हे संकल्पना आपण कशा पद्धतीने मांडू शकलो त्याचं कारण इथं लिहून घेऊ. सिन्स काय म्हणणार बघा, आपण काय मांडलं की A स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस B स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचाच अर्थ काय असतो, A⁴ मायनस B⁴. ही संकल्पना इथं आपण वापरली. मग आता पुन्हा काय करू, वरचं जे LHS आहे इथं LHS डिनोट करू आणि ते पुन्हा एकदा लिहून घेऊ. काय येणार बघा, साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट रेस टू 2 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट रेस टू 2. ओके, LHS पुन्हा हे सिन्स आहे, कारण लिहिलेलं आहे, आणि हा LHS आहे, हा फरक इथं घ्या. आता काय होणार बघा, आणखी एक सूत्र आपल्याला माहिती आहे, इथं काय, हा एक ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर आहे मायनस हा एक ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर आहे. ओके, मग आपल्याला माहिती आहे बघा की नेमकं कसं असतं की A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर याची फोड कशी होते, A मायनस B इंटू दुसरा ब्रॅकेट A
प्लस बी. ओके, मग हीच फोड आता काय करणार आहोत आपण इथं वापरणार आहोत. पण इथं ए काय आहे बघा, इथं ए काय आहे, साइन स्क्वेअर थिटा आहे. ओके, ए काय आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा. ओके, आणि बी काय आहे, बी काय आहे बघा, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, फक्त साइन थिटा नाही आहे, फक्त कॉस थिटा नाही आहे, काय आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे ए आहे आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे बी आहे. ओके, म्हणजेच इथं काय लिहिताना लिहिणार बघा, आपल्याला माहित आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय असतं, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग इथं काय करणार बघा, ए आपला काय आहे साइन स्क्वेअर थिटा, बी काय आहे कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजेच काय करणार बघा, आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच काय इथं लिहिणार की साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हा झाला पहिला ब्रॅकेट. आणि दुसरा इंटूचा ब्रॅकेट कसा असेल बघा, साइन स्क्वेअर थिटा ओके प्लस कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात आलं का, म्हणजे पूर्णपणे आपल्या लक्षात आलं. आता काय होणार बघा, इथं कारण लिहू. कारण काय लिहिणार, आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे आपल्याला, आपल्याला माहीत होतं की एचा काय असतो वर्ग, त्याचा कंसाचा वर्ग बरोबर, वजा बीचा वर्ग त्याचा कंसाचा वर्ग. असं जर असेल तर आपण ते कोणत्या स्वरूपात लिहू शकतो बघा, ए वर्ग वजा बी वर्ग इंटू दुसरा कंस काय लिहिणार, ए वर्ग अधिक बी वर्ग. ओके, मग ही संकल्पना इथं आपण काय केली, वापरलेली आहे. हे सिन्स आहे. ओके, हा उत्तराचा पार्ट नाही आहे, हे कारण आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आहे का बघा, एला काय म्हणलं साइन, बीला काय म्हणलं कॉस, म्हणजे काय एला काय म्हणलं साइन स्क्वेअर थिटा आणि बीला काय म्हणलं कॉस स्क्वेअर थिटा. हे लक्षात आलं आपल्या. आता काय होणार बघा, इकडे लक्षात घ्या की दिलेली LHS पुन्हा लिहून घेतली. LHS इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू दुसरा ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, मग इथं कसं होणार बघा, आपल्याला आणखी एक आयडेंटिटी माहीत आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत काय असते 1 असते. म्हणजेच काय करणार, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू हा ब्रॅकेट काय लिहू शकतो आपण 1 लिहू शकतो. का लिहिणार, त्याचं कारण इथं लिहून घेऊया. इथं कारण लिहून घेऊ बघा, महिरपी कंसामध्ये काय लिहिणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला माहीत आहे सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू नेहमी काय असतं 1 असतं. ओके, आता काय राहिलं बघा, इथं आता आपल्याला मिळालेलं आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, हे राहिलेलं आहे. मग आता इंटू 1ला काय अर्थ राहणार आहे का, हेच राहणार आहे बरोबर. मग आता आपण काय करू की थोडंसं हे ब्रॅकेट काढून घेऊ. ब्रॅकेट काढून घेतलं. आता वरती ही जी आयडेंटिटी पाहिली आहे त्यावरून आपण आणखी एक लिहू शकतो बघा, की जर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 जर असेल तर याच साइन स्क्वेअर थिटाबाबत आपण काय लिहू शकतो बघा, हे कॉस स्क्वेअर तिकडे न्यायचं, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. माहिती आहे का, हे सूत्र आपण बघितलेलं आहे. म्हणजेच काय, साइन स्क्वेअर थिटा आहे असं ठेवलं, हे प्लस कॉस स्क्वेअर थिटा तिकडे मायनस केलं, म्हणजे साइन स्क्वेअर थिटाच्या बाबतीत काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग तेच आपण इथं काय करणार आहोत, लिहिणार आहोत. म्हणजेच काय इज इक्वल टू, इथं बघा कंस टाकणार 1 ओके मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कशासाठी वापरलं हे, साइन स्क्वेअर थिटासाठी. का, कारण इथं आता आपण कारण लिहून घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे काय असतं नेहमी 1 असतं. परंतु आपण जर हे साइन स्क्वेअर थिटा आहे असंच इथं ठेवलं आणि या साइन स्क्वेअर थिटाची किंमत आपण जर काढायची झाली तर आपण ती काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. म्हणून साइन स्क्वेअर थिटाच्या बाबतीत काय ठेवलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग आता पुन्हा लिहिता येईल बघा. आता ह्या ब्रॅकेट फक्त काढूया, काय फरक पडणार आहे का ब्रॅकेट काढला तर, काहीच नाही. म्हणजेच काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस हे कॉस स्क्वेअर थिटा. मग आता बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा इथं LHS मिळालेली आहे. मग आता LHS काय बघा, इकडं RHS मिळालेलं आहे. म्हणजेच काय 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय म्हणणार बघा, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, देअरफॉर काय म्हणणार बघा,
साईन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू काय असतं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा असतं. ओके, हे लिहू शकतो आपण इथं. म्हणजेच काय म्हणणार बघा, हेन्स द प्रूफ. ओके, हेन्स द प्रूफ हे लिहू शकतो आपण इथं. हे सिद्ध केलं. पुन्हा एकदा हे बघा, कारण हे थोडंसं क्लिष्ट भाग आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. आपले 10वीचे विद्यार्थी हे पुन्हा एकदा एक्झाम्पल तुम्ही बघा. ओके, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. ओके, आता आपण पाहतोय चौथं एक्झाम्पल. आता चौथं एक्झाम्पल कसं आहे बघा. चौथं एक्झाम्पल प्रूव्ह दॅटसाठी एक्झाम्पल 4 सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. म्हणजेच काय बघा, सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साईन थिटा. मग आता इथं नेमकी कोणती ट्रिक वापरता येईल, तर इथं थोडंसं काय करावं लागतं आपल्याला, सेक थिटाच्या बाबतीत वेगळा फॉर्म्युला, टॅन थिटाच्या बाबतीत वेगळा फॉर्म्युला वापरावा लागणार आणि पुढं काय तर जनरेट करून किंवा ट्रान्सफर करून आपण काय करणार, वेगवेगळी इक्वेशन्स निर्माण करता येतात का बघूया. आणि काय करूया, LHS इज इक्वल टू RHS दाखवूया. मग सुरुवातीला काय करणार बघा, नेहमीप्रमाणे कन्सिडर, आन्सर काढतोय आपण, कन्सिडर LHS इज इक्वल टू, कन्सिडर LHS इज इक्वल टू काय आहे बघा, LHS सेक थिटा ओके प्लस टॅन थिटा. आता इथं सेक थिटा आहे, मग सेक थिटा हे नेमकं काय असतं, कॉस थिटाच्या उलट असतं. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. मग यासाठी आपण काय लिहू शकतो बघा, सेक थिटा म्हणजेच काय असतं 1 अपॉन कॉस थिटा असतं, बरोबर माहित आहे आपल्याला. प्लस टॅन थिटाच्या बाबतीत आपण कोणता फॉर्म्युला लिहू शकतो, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, मग आता हे का लिहिलं ते लिहूया इथं. ओके, आपल्याला माहीत होतं की सेक थिटा इज इक्वल टू काय असतं 1 अपॉन कॉस थिटा असतं. ओके, आणखी काय माहीत होतं, टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतं. हे आपल्याला काय होतं माहीत होतं. मग आता तेच आपण इथं वापरलं, त्यासाठी हे सिन्स इथं लिहून घेतलं कारण. ओके, आता बघा LHS कसं आहे आपलं, आपण वरचं पुन्हा एकदा लिहून घेऊ, 1 अपॉन कॉस थिटा प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे आता इथे छेद समान आहे बघा, कॉस थिटा, मग ते दोन्हीसाठी आपण लिहू शकतो छेद समान. म्हणजेच काय लिहिणार, कॉस थिटा दोन्हीसाठी लिहिला आणि वरती फक्त काय करणार 1 प्लस साईन थिटा. ओके, माहीत आहे रूल आपला कोणता बघा, हा रूल आपल्याला माहीत आहे कशाचा, अपूर्णांकांचा, की छेद समान असेल तर दोन्हीचाही छेद आपण कॉस थिटा इथं लिहू शकतो आणि काय करणार वरती 1 प्लस साईन थिटा घेतलं. आता जसं मगाशी आपण छेदांचं परिमेयीकरण केलं होतं तसं इथं काय करावं लागतं आपल्याला, हे अंशाचं परिमेयीकरण करावं लागतं. मग अंशाचं परिमेयीकरण करायचं असेल तर आपण काय करू शकतो बघा, त्यासाठी काय करणार, अंशाचं परिमेयीकरण करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, हे जो 1 प्लस साईन थिटा जो आहे त्याला काय करणार 1 मायनस साईन थिटानं इथं वरती गुणणार आणि इथं खाली गुणणार, म्हणजे त्याच्या व्यस्त संख्येनं. म्हणजेच काय करणार बघा, इथं आपण आता थोडंसं लिहून घेऊ, काय करणार बघा, मल्टिप्लाय हे 1 प्लस साईन थिटा म्हणजे त्याची व्यस्त संख्या काय असेल 1 मायनस साईन थिटा मल्टिप्लाय 1 मायनस साईन थिटा, ब्रॅकेटमध्ये टाकू, मल्टिप्लाय 1 मायनस साईन थिटा. काय करणार बघा, कशामध्ये इथं अंशालाही गुणाकार करणार. म्हणजेच काय इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, काय करणार आपण अंशामध्येही आणि छेदामध्येही काय करणार 1 मायनस साईन थिटानं काय करणार गुणणार आहोत. ओके, मग आता एक्झॅक्टली इकडे आता पुढं कसं मिळेल बघा, LHS इज इक्वल टू, देअरफॉर LHS इज इक्वल टू काय मिळणार बघा 1 प्लस साईन थिटा अपॉन काय मिळणार बघा, हे कॉस थिटा आहे असं घेतलं. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे गुणायचं आहे 1 मायनस साईन थिटानं. म्हणजेच काय करणार वरती इथं आता बघा ह्याला ब्रॅकेट टाकू, इथं वरती 1 मायनस साईन थिटानं गुणलं आणि खाली पण काय करणार 1 मायनस साईन थिटानं गुणणार. ओके, हे लक्षात आलं आपल्या. आता काय होणार बघा, इथं 1 मायनस साईन थिटा 1
हे बघा 1 प्लस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा. म्हणजेच काय इथं आता कुठला रूल वापरायचा आहे बघा, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. यालाच आपण काय म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, ए वर्ग वजा बी वर्ग. बरोबर आहे ना. मग तेच इथं रूल वापरणार. बघा काय करणार की हे ए आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके. म्हणजेच काय होणार बघा, इथं काय मिळणार आपल्याला, ह्यातला ए आहे 1 आणि बी आहे साईन थिटा. म्हणजेच काय मिळणार 1चा स्क्वेअर. ओके, 1चा स्क्वेअर किंवा ब्रॅकेटला टाकू 1चा स्क्वेअर मायनस काय होणार बघा साईन थिटा, साईन थिटाचा स्क्वेअर अपॉनमध्ये काय मिळेल बघा आपल्याला, म्हणजे काय हे ए आहे आणि हे बी आहे, ए वर्ग वजा बी वर्ग झालं. अपॉनमध्ये काय मिळणार बघा कॉस थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा. आता हे स्क्वेअर आपण साईन स्क्वेअर थिटा म्हणून लिहू शकतो. म्हणजेच काय होणार बघा, हे 1 स्क्वेअर आहे असं लिहून घेऊ इथं 1 स्क्वेअर मायनस किंवा काय बघू 1 स्क्वेअरच्या बाबतीत आपण इथं काय लिहू, हे 1चा स्क्वेअर किती असतो 1च असतो. ओके. आणि मायनस साईन ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थिटा. ओके, साईन स्क्वेअर थिटा अपॉनमध्ये काय मिळणार बघा कॉस थिटा. ओके, इंटू 1 मायनस साईन थिटा. पण आपल्याला एक नित्य समानता माहीत आहे बघा की 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाच्या बाबतीत आपल्याला काय लिहिता येईल. ओके, किंवा हे 1चा स्क्वेअर आहे असं इथं आपण ठेवूया. ओके, आपल्याला नित्य समानता माहीत आहे बघा. कोणती नित्य समानता माहीत आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं 1 असतं. ओके, मग याच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो, याच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो बघा की जर हे साईन स्क्वेअर थिटा आपण इथंच ठेवलं किंवा हे कॉस स्क्वेअर थिटा जर आपण इथंच ठेवलं तर काय होणार बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजेच काय होणार बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा आपल्याला मिळणार. मग हीच संकल्पना इथं काय करायची आहे आपल्याला वापरायची आहे. म्हणजे कशी वापरणार बघा की जिथं 1 स्क्वेअर आहे म्हणजे 1 स्क्वेअर म्हणजे 1च असतो. म्हणजेच काय होणार बघा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा जे आहे अपॉनमध्ये काय बघा कॉस थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा आहे. इथं आपण काय वापरणार 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाच्या बाबतीत काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय होणार बघा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा. ओके, मग आता काय करू, हा जो एक कॉस थिटा आणि वरचा एक कॉस थिटा हा कॅन्सल करून टाकू. म्हणजेच काय मिळणार बघा वरती राहील कॉस थिटा 1. ओके, आणि अपॉनमध्ये 1 मायनस साईन थिटा. लक्षात आलं का काय केलं, ह्या कॉस स्क्वेअरमधला हा कॉस वरचा एक घालवून टाकला. म्हणजे काय राहिला कॉस थिटा आणि हे काय राहिलं 1 मायनस साईन थिटा. RHS काय बघा कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. मिळालं का, मिळालं. म्हणजेच काय मिळालं LHS इज इक्वल टू RHS. म्हणून काय म्हणणार बघा LHS इज इक्वल टू RHS. ओके, हेन्स द प्रूफ आपण म्हणू शकतो. ओके, हेन्स द प्रूफ आपण काय केलं हे प्रूफ करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा असतं. हे आपण प्रूव्ह करून दाखवलं. हे एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा, हे चारीच्या चारी एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा. म्हणजे तुमच्या नेमकं काय केलं हे काय होईल लक्षात येईल आणि नेमकं कशा पद्धतीने आपण प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल सोडवतोय ते तुमच्या काय होईल लक्षात येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर काय करा, नक्की तो शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच.